पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी सर्वच उमेदवारांनी आपले अर्ज आता दाखल केलेत आणि त्याच्यानंतर आता चर्चा रंगली आहे ती उमेदवारांच्या संपत्तीची। सोलापूर मतदारसंघात कमालीची तफावत आपल्याला पाहायला मिळते। कोणी धनवान आहे तर कोणी कर्जबाजारी, पण हीच लोकशाहीची खरी ताकद आहे। इथे प्रत्येकाला समान संधी मिळते। पाहूयात सोलापूरमधली ही इंटरेस्टिंग आकडेवारी। सोलापुरातले सगळ्यात धनवान उमेदवार आहेत काँग्रेसचे सुशील कुमार शिंदे। शिंदेंची संपत्ती आहे 17,95,00,000 रुपये। सुशील कुमार शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेत। त्यांनी केंद्रीय गृहमंत्री म्हणूनही काम पाहिले आणि ते सोलापूरचे विद्यमान खासदार आहेत। यंदा 5व्यांदा ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। त्यामुळे अनुभव आणि पैसा या दोन्ही गोष्टींमध्ये सुशील कुमार शिंदेंचं पारडं हे अर्थातच सगळ्यांपेक्षा जड आहे, यात शंका नाही। आता आपण भाजपकडे वळूयात। भाजपच्या उमेदवाराकडे भाजपचे जे उमेदवार आहेत डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी, त्यांची संपत्तीच्या बाबतीत आपण पाहूयात तर जयसिद्धेश्वर दुसऱ्या स्थानी आहे। त्यांच्याजवळ जवळपास 3 कोटींची संपत्ती आहे। अकोल्याच्या गौडगावमधील मठाचे ते अधिपती आहेत। शिवाय बनारस विद्यापीठातून त्यांनी धर्मशास्त्रामध्ये PhD सुद्धा केली। तर सोलापुरातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रकाश आंबेडकर यांची संपत्ती आहे जवळपास 1.5 कोटींची। प्रकाश आंबेडकर यंदा 2 मतदारसंघांमधून निवडणूक लढवत आहेत। 1.5 कोटींची संपत्ती असलेले आंबेडकर हे वंचित आणि बहुजनांचं नेतृत्व करतात। विशेष म्हणजे महाराष्ट्र पालथा घालणाऱ्या आंबेडकर यांच्याकडे 4 चाकी गाडी नसल्याचंही त्यांनी या अर्जामध्ये सांगितलं। आता पाहूयात याच मतदारसंघातील सगळ्यात गरीब उमेदवार कोण आहे। त्याचं नाव आहे व्यंकटेश्वर स्वामी। व्यंकटेश्वर स्वामी यांची संपत्ती आहे फक्त 9 रुपये। हो, फक्त 9 रुपये। शिवाय त्यांच्या डोक्यावरती 45,000 रुपयांचं कर्ज सुद्धा आहे। हिंदुस्थान जनता पार्टीकडून ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले।